नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी महाराष्ट्रामध्ये झाली, नागपूरमध्ये झाली, ती म्हणजे जी काय दंगल घडली, जो काय हिंसाचार घडला आणि त्याच्यानंतर जे काय राजकीय वातावरण तापवलं जातंय, पेटवलं जातंय, ही दंगल कुणी घडवली, कशामुळे घडली, कोण आहे याच्या मागच्या सगळे सूत्रधार, कोणाचा हात आहे याच्यामध्ये, या सगळ्या घटनांविषयी, या सगळ्या गोष्टींविषयी आपल्याला बोलायचं आहे। अत्यंत संवेदनशील महत्त्वाचा विषय आहे। नक्की का घडतंय हे, कशामुळे घडतंय, खरंच या सगळ्या गोष्टीतून कुठल्या दोन धर्मांमध्ये तेढ लावलं जाते का, या विषयी आज आपल्याला बोलायचं आहे। विषय सुरू झाला आहे औरंगजेबाच्या कबरीवरून। त्या औरंगजेबाच्या कबरीचं काय ते जोर धरू लागले, त्याचं निमित्त ठरलंय असं अनेक जण सांगतात की छावा चित्रपट। असं काही नाही आहे। आता मराठीमध्ये अनेक महाराजांचे चित्रपट आले, संभाजी महाराजांचे चित्रपट आले, इतिहास इतके वर्ष वाचतोय तेव्हा नाही कधी झालं। छावा चित्रपट आल्यावरच बरोबर औरंगजेबाच्या सगळ्या गोष्टी उठू लागल्या, असं काही नाही आहे। हां, निश्चित लोकांना खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलाय। लोकांना आज असं राग येतोय त्या सगळ्या गोष्टींविषयी की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आमच्या काळ्या दगडा काळ्या पाषाणामध्ये आमच्या अशाच पडल्यात जिथं कुठं संगमरावर नाही दिसत, कुठली उदात्तीकरण नाही दिसत। पण औरंगजेब जो इथं आला या मातीत, ज्याने एवढे अन्य अत्याचार केले, त्याची संगमरवरातली चकचकीत पांढरी शुभ्र कबर, जसं काय तिच्याला कुठली जामा मशीद आहे की काय, अशीच उभी करून ठेवले आणि ते औरंगजेबाला हिरो करतायत। आता हा संगमरवरी दगड औरंगजेबाला महाराष्ट्र शासनाकडून, केंद्र सरकारकडून त्या कबरीला किंवा त्या सगळ्या गोष्टीला पैसे जावेत असं नियोजन या काँग्रेसच्या काळामध्ये घडलं आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा राजकीय हस्तक्षेप या महाराष्ट्रातला कोणाचा असेल तर त्यांचं नाव आहे शरद पवार। हे सगळं जे काय करून ठेवलंय, हे संगमरवर तिथं कसा पोहोचला, हे यांच्या काळात पोहोचला। येऊया त्या विषयाकडे, येऊया त्यात ते जरा सविस्तर बोललंच पाहिजे, ते पण अत्यंत महत्त्वाचं आहे। पण औरंगजेबचे कबर तोडली पाहिजे या सगळ्या गोष्टी सध्या अनेक जण सांगतायत की संतोष देशमुखांच्या प्रकरणावरून बाजूला करण्यासाठी ही गोष्ट काढली। आता त्याच्यामध्ये थोडंसं मला देखील हे वाटतंय की असू शकतं, कारण संतोष देशमुखांचे आरोपी जर कोणी साधे सुधे असते तर त्यांना यापर्यंत शूटआउट करून ते मारून बिरून टाकलं असतं, ते काय एवढं विचार नसते करत बसले। पण संतोष देशमुखांचा आरोपी हा कुठल्या तरी मंत्र्या संत्र्याच्या आणि सत्तेतल्या माणसांच्या अगदी निकट आहे, त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी ताणल्या जातात, पुढे केल्या जातात। त्यांची हत्या अत्यंत गंभीर आहे, त्यांना कधीच साल्यानं ठोकाय पाहिजेत, या कधीच ठोकाय पाहिजेत। हे फडणवीस शिंदे बिंदे सांगतात ना आमचं सरकार गोरगरिबाचं, कसलं घंट्याचं गोरगरिबाचं, मग ठोका ना, हे गावलेत त्यांना द्या ना, मारून टाका ना त्यांना, कशाला तुम्ही ठेवताय? की तुमची काय अंडी पिल्ली बाहेर येतात म्हणून ठेवले ती काय? टाका ना तुम्ही, जर गोरगरिबांचं सरकार म्हणताय ना, आम्ही जर तुम्हाला मतदान केलं ना गोरगरिबांचं सरकार म्हणून, हिंदुत्ववादी सरकार म्हणून, कशाला यांना पोचता या साल्याना? मारा ना यांना गोळ्या। त्या अजित पवारांचा मंत्री असू नये तर कोणाचाही असू नये तर काही कोणी असू, ते वाल्मिक कराड बिराड, जो दोषी आहे दोषीला मारून टाका, त्यांना फाशी शिक्षा होऊ द्या, जो निर्दोष आहे त्याला बाजूला काढा। पण या सगळ्या प्रकरणावरून औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघालाय का, तर निश्चित मी तुम्हाला सांगतो अर्धे % म्हणजे 50% आपण म्हणू शकतो का विषय त्या सगळ्या गोष्टींपासून लक्ष विचलित करण्यासाठी निघालाय। पण बाकीचा जो विषय आहे तो निश्चितच हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आपल्या राजांच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि त्याचं कारण ठरला छावा। आता छावा हे फक्त निमित्त आहे, तसंच काहीसं झालं आणि राजकारण्यांनी या सगळ्या हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी संघटना याच्यामध्ये उतरल्यात। त्याच्या औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे। लोकांना खरा इतिहास समजला की औरंगजेब कोण होता, काय होता, त्याचं इथं उदात्तीकरण का केलं जाते, या सगळ्या घटनांवरून हे जे हिंदू संघटना आहे त्या रस्त्यावर उतरत आहेत, आंदोलनं करतायत, त्यांचे प्रतिकात्मक त्या औरंगजेबाचे पुतळे जाळतायत, त्याची कबर कसल्याची जाळतायत। या सगळ्या गोष्टीतून जे काही घडतंय महाराष्ट्रामध्ये, आणि त्यानंतर हा आव्हाड जितेंद्र आव्हाड म्हणतो की जर औरंगजेब नसता तर छत्रपती शिवाजी महाराज हिरो झालेच नसते। त्या सुप्रिया सुळे म्हणतायत की ही आस्थेचा विषय, कोणाच्या आस्थेचा विषय, औरंगजेब कोणाची आस्था आहे, याचा अर्थ हे शरद पवार, त्यांची ती मुलगी सुप्रिया सुळे, हे जितेंद्र आव्हाड यांच्या पक्षातली सगळी लोक हे सुचवू पाहत आहेत, हे सांगू पाहत आहेत की आम्हाला आमचा मुस्लिम वोटर, आमचा मुस्लिम आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। हे आहेत हिंदू, हे हिंदूच, पण बघा ना कसे असतात ही लोक। आणि यातून या सगळ्या, कारण त्यांना माहिती आहे औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी जर सरकारनं काही हालचाली केल्या आणि ती जर हटली तर आपला वोटर निघून जाईल, आपल्याला काहीतरी आवाज उठवला पाहिजे, म्हणजे त्यांना सांगतील बघा तुम्ही असं म्हणताय आम्ही आवाज उठवला नाही, पण आम्ही आवाज उठवला, आम्ही तुमची बाजू घेतली। पण आता झालंय असं की औरंगजेबाची सहसा समोरासमोर बाजू घेता येत नाही, त्याच्यामुळे कुठेतरी वाकडा तिकडा रस्ता शोधायचं काम या सगळ्या राजकारण्यांनी सुरू केलं आहे। आणि त्यातच नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्या की कुराण जाळलं, अनेक जण सांगतात की काय काय ते लिहिलेलं त्यांच्या आयती काय काय ते होत्या त्या सगळ्या गोष्टी जाळल्या आणि त्यातून दंगल घडली। हे झालं सकाळी 11 वाजता। त्यानंतर
पोलिसांनी ते कोणी हिंदू संघटन आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले. असं नाही की त्यांना सोडलंय, उकसवण्या प्रकारे काय काय जे कलम आहे ते त्यांच्यावरती लावून टाकलेत. आणि त्यानंतर संध्याकाळच्या दरम्यान रात्रीच्या हे सगळे एक दोन ट्रक भरून दगड आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या. नमाज पडून झाली की ही सगळी ती कार्टी जमा झालीत. हे विशिष्ट मुस्लिम समाजाकडून झालेली दगडफेक दंगल या सगळ्या गोष्टी ज्या संध्याकाळच्या वेळेला झाल्या, हे पूर्वनियोजित आहे. हे कुणीतरी सांगितलेलं आहे, कुणीतरी करून आणलेलं आहे आणि कुठेतरी उकसवण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यामध्ये पोलिसांना जेव्हा माहिती मिळाली, पोलीस जेव्हा घटनास्थळी गेले, त्यांच्यावर देखील हल्ला केला आहे, त्यांच्यावर देखील वार केलेत. कारण या समाजाला पोलीस बिलिसांची तुमच्या कायद्याविद्याची भीती नाही. हे व्हिडिओ कॉल करून मुंड्या उडवतात, त्यांना काय भीती आहे काय कशाची? अजिबात भीती नाही. हे कट्टर आहेत, कट्टर. हे सगळे यांना काही भीती नाही आहे. मग यांनी गाड्यांची तोडफोड केली आणि खास करून हिंदू लोकांच्या गाड्यांची तोडफोड केली. हे फोटो बघा, हे काय आहे? हे जे सगळं तुम्हाला दिसतंय ना, हे सगळं हिंदू लोकांचं करण्यात आलं. आता तुम्ही म्हणाल की यांनी दंगल केली की इकडून हिंदू संघटना दंगल करत होते. नाही नाही नाही, हे यांनीच सगळं तोडफोड चालू केली त्या सगळ्या परिसरांमध्ये, त्या सकाळच्या त्या अफवांवरून, सकाळच्या सगळ्या गोष्टीचा विरोध म्हणून. आणि सगळं पूर्वनियोजित आहे. पोलीस त्यांना आता काय शिक्षा द्यायची ती देतील. पण येऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे आणि मूळ मुद्द्याकडे, की ही दंगल घडवली शिंदे आणि फडणवीसने. अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून खास करून डाव्या विचारसरणीची लोक ही सेक्युलरवादी या सगळ्या गोष्टी बाहेर काढतायत की भारतीय जनता पार्टी आल्यापासून, यांचं सरकार आल्यापासून या देशामध्ये शांती राहिलेली नाही. हिंदू मुस्लिम दंगे फक्त यांना करवायचे आहेत, हे एवढंच फक्त करतायत. पण येऊया आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मग जर असं आहे तर 2013 साली की 14 साली काय ते यांचं सरकार आली, मग राज्यात असो नाही ते केंद्रात असो, नरेंद्र मोदी असो नाही ते फडणवीस असो, शिंदे जर काय आत्ता झाले त्यांचं द्या सोडून, किंवा ते पहिल्यापासून सरकारमध्ये असले तरी ते एवढे मोठे नेते नव्हते, ते फक्त शिवसेनेचे मोठे नेते होते. पण सध्या या सगळ्या गोष्टींचा जर बारकाईनं अभ्यास केला तर मग 1992-93ला झालेली दंगल, जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते, तेव्हा शरद पवारांचं स्वतःचं एक स्टेटमेंट आहे. ते असं सांगतायत की मी एक बॉम्बस्फोट केला जो मुस्लिम इलाक्यामध्ये केला, जेणेकरून हिंदू लोकांना असं वाटू नये की हा जे काही साखळी बॉम्बस्फोटांनी ज्या काही गोष्टी घडलेत त्या फक्त हिंदू भागांमध्ये घडल्यात आणि ती शांती राहावी म्हणून मी एक बॉम्बस्फोट मुस्लिम भागामध्ये घडवला. तुम्ही अनेकांनी ते पाहिलं असेल, तुम्ही ते बाईट सगळे ऐकले असतील. ती दंगल झाली, साखळी बॉम्बस्फोट झाले, 26/11चा हल्ला झाला. त्याच्या आधी कित्येकदा दंगली झाल्या. राम मंदिराचे जे काय कारसेवक मारून टाकले नदीमध्ये, अत्यंत विचित्र आणि विदारक परिस्थिती. तुम्हाला माहिती नाही, त्या काळातले तुमचे आईबाबा असतील कोणते, त्यांना विचारा की काय नक्की झालं होतं तेव्हा. याच शरद पवारांच्या काळामध्ये, याच काँग्रेसच्या काळामध्ये आपल्या गडांवरती मशिदी बांधल्या कधी? आता ते सॅटेलाईटचं काही ते मिळतं, एक तुम्ही 20, 25, 30, 40 वर्ष मागे जाऊ शकता, ते इमेजेस सगळं सॅटेलाईट देतं. आवर्जून बघा, मी स्वतः बघितलेत. हे कधी निर्माण झाले, कोणाच्या काळात निर्माण झाले, कुठल्या साली निर्माण झाले, तुम्हाला कळून जाईल, हे तुम्हाला समजून जाईल. म्हणजे यांनी केलं की कुठला दंगा वाद किंवा अशा काही कुठल्या गोष्टी होत नाहीत. पण हिंदू जर एखाद्या गोष्टीवरती उभा राहिला की लगेच बघा काय आहे सरकार, हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणं लावते. आणि सारी यांची जेव्हा बाहेर पडतात, बॉम्बस्फोट घडवतात, साखळी बॉम्बस्फोट जेव्हा या ट्रेनमध्ये घडवण्यात आले, 26/11च्या हल्ल्यामध्ये निरपराध लोक मारली गेली, दंगली जेव्हा घडल्या, त्या 92ची की 93ची कुठली दंगल घडली, किती लोक मेली त्याच्यात, तेव्हा का नाही बोललात? तेव्हा का नाही सांगितलं जात की शरद पवारांमुळे सगळी शांती बिघडते? आज जो काही मराठा समाजाला उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय, जे मराठा ओबीसी अशा काही वाद निर्माण केले जात आहेत, मराठा आणि मुस्लिम असं काही चित्र दाखवलं जातं आहे, म्हणजे ज्या मराठ्यांनी यांच्या विरोधात हयात घालवली चालत लढण्यात, त्यांना एक करतायत आणि आमचे अशिक्षित लोक त्यांच्या मागं पळत आहेत. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणतंही सरकार, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना तर दंगली करायच्यात किती वेळ लागतो. ते अफजल खानाची कबर तोडले, काय ते किती वेळ लागतो ते औरंगजेबाची कबर तोडायला? काय असं करून काय दंगली पेटणार? काय होणार आहे? काय ही आस्था आहे? औरंगजेब आस्था आहे? मग छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत? आणि कोणाची आस्था आहे मग ती? आमच्या हिंदूंची आस्था आहे. आमच्या आस्थेशी साल्यानं तुम्ही खेळाल ना तर तुम्हाला ठेवणार नाही. या शरद पवारांच्या बाजूला बसलेला माणूस स्वामी समर्थांना नागडा म्हणून समजतो, गणपती दारू पितो म्हणून हे बोलतात, आमचा राम मटण खातो म्हणून सांगतात. ती सुषमा अंधारे की कोणती बाई ती सांगते की आमच्या हिंदू देवदेवतांचा अपमान करते, देवी देवतांची खिल्ली उडवते. साल्यानं तुम्ही आम्हाला आस्था शिकवताय, तुम्ही आम्हाला सांगताय, आणि त्यांची ती पाळलेली भिकार कुत्री त्या यूट्यूबवरती येऊन आणि त्याच्यावरती येऊन वळवळ करत सुटतात. हे लिबरांडू सेक्युलरवाद कसा असतो, या की साल्यानं समोर तुम्हाला सेक्युलरवाद कसा असतो ते शिकवतो आम्ही, समोर येऊन बोला. प्रश्न हा आहे ना की नक्की दंगली आणि सगळ्या गोष्टी घडवतंय कोण?
समाजाची चिथवणी करतंय कोण याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आपण समजून घेतली पाहिजे. शरद पवार या महाराष्ट्रात नाही काँग्रेसवाले हे राज्य करू शकले कारण त्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे लोकांचा अशिक्षितपणा. लोकांना काही कळत नव्हतं. आज सगळ्या लोकांना समजतं आहे, सोशल मीडियावरती सगळं दिसतं आहे. लोकही विचार करू लागलेत की काय नक्की सत्य आणि काय असत्य. त्याच्यामुळे समाज जागा होतो, हिंदू समाज जागा होतो आहे. सगळ्यांना समजतं आहे की आपल्यासोबत काय काय अन्याय अत्याचार घडले. त्या काश्मीरमध्ये पंडित मारले तेव्हा काही नरेंद्र मोदींचं सरकार होतं का रे? अरे या महाराष्ट्रातली लोकसंख्या घ्या मुसलमानांची. तुमच्या आजूबाजूचे आमच्या आजूबाजूचे कित्येक जण मुस्लिम धर्मांतरण करून गेले. ते काय कुठल्या BJPचा काय अजेंडा होता का की यांना धर्मांतरण करून घ्या? तुमच्याच काळात झालं ना, तुमच्याच काळात फोपावलं ना. गडांवरती मशिदी मजारी कधी गेल्या? तुमच्याच काळात गेल्या ना. सिमेंट नेताय आणि वाळू नेताय आणि सगळ्या गोष्टी करतात तेव्हा कुठं गेलं पुरातत्व खातं? तेव्हा काय बोचत शेपट्या घालून बसला होता आणि आज सांगताय फडणवीसांनी यांनी शिंदेनी दंगल घडवून आणली. काय संबंध? झालेली सकाळची 11 वाजताची घटना. रात्रीचे दगडफेक करायला तुमच्यातले सोडलेले टोळकी रात्रीच्या 8-9 वाजता बाहेर पडतात आणि दगडफेक करतात. पोलिसांवरती कोराडीनं हल्ला करतात. सालाना एकही साला आयुष्यामध्ये नपुसंक करून टाका. नपुसंक. चालता आलं नाही पाहिजे, बसता आलं नाही पाहिजे, फक्त जिवंत राहायला पाहिजे. अंथरुणावर पडून डोळे उघडे ठेवून फक्त खाता आलं पाहिजे त्याला आणि खालनं हाकता आलं पाहिजे. बस. याच्या व्यतिरिक्त सालानी एकालाही सोडू नका. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. दंगली करायला तुम्हाला साल्यानं जोर येतोय का? मस्ती आले तुम्हाला? हे कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे. हा देश संविधानावर चालणार आहे. आम्ही सर्व धर्म समभाव मानायचा आणि तुम्ही आमच्याच डुंगणात घुसवायच्या सगळ्या गोष्टी. या गोष्टी नाही चालणार इथून पुढे. कायदा सुव्यवस्था काहीतरी आहे की नाही? हां बाबा, हिंदूंनी दंगल केली, हिंदूंनी काहीतरी केलं आणि त्याला तुम्ही प्रतिकार म्हणून केलं तर आम्ही समजू शकलो असतो. पण घडलेली सकाळची घटना, रात्री तुम्ही वळवळ करा बाहेर येत आहे. अरे काय जाळलं काय नाही ते तर बघा. की तुमच्या मौलवीने सांगितलं मशिदीतनं येऊन ओरडून की तुम्ही सुटला लगेच सगळे बाहेर. यातून दोन्ही धर्मांची नावं खराब होत आहेत. हिंदू मुस्लिम या सगळ्या गोष्टी पेटवल्या जातात. आज ही पोरं अटक केलेली काय 60-70 पोरं असलेली मुसलमानांची आज त्यांचे देशोधडीला लागतील. हे पोलीस ठेवणार नाहीत. कायदा बिदा पहिल्यासारखा सोपा राहिला नाही की केला आमच्या साहेबांना फोन की जागे झाला साहेब घुसवून ठेवतील आतमध्ये ना. असा साहेब बेब गेला उडत ते गेलं. हे मोदी सरकार आहे. इथं पोलीस बिलीस ठोकून काढतात, पार अगदी सोलून काढतात. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर जा कधी आतमध्ये, मग तुम्हाला कळेल काय असतं काय नाही ते. त्याच्यामुळं मुस्लिम समाजातील युवकांनी देखील लक्षात घ्यावं आणि जरा सुशिक्षित राहावं की आपण काय करतोय काय नाही करतोय आणि त्याचे परिणाम काय होतील या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मुस्लिमच नाही, हिंदूंनी देखील. ना औरंगजेबाची कबर तोडायची तर तोडा, कशाला झक मारायला राजकारण करत बसताय? लावा ना बुलडोजर. तुमच्यात एवढा दम आहे ना. फडणवीस, शिंदे ते नितेश राणे जा ना. तुम्हाला कुणी अडवलंय? कशाला पिळत बसताय लोकांना? कशाला सगळ्या गोष्टी चिघळवत बसताय? लावा बुलडोजर, टाका उडवून. कोण औरंगजेब आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. एवढं काय त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स करायचं? टाका उडवून. ठेवा फक्त त्या काय कबरीचा भाग फक्त बाकी टाका. ती संगमरावर उडवून खुलताबादचं करून टाका. नाव बी बदलून टाका. ते गेले 350 वर्षापूर्वी सगळी नावं बी आली ती गेली निघून. सगळं नामकरण करून टाका. या देशाचा आहे, हिंदूंचा देश आहे, ही सनातनांची भूमी आहे. इथं वळवळ करायची नाही दुसऱ्या कोणी येऊन. शांततेत राहायचं, सर्वांनी मित्रतेनं राहायचं, सर्वांनी आपुलकीनं माणुसकीनं राहायचं आणि तोच हा खरा माणुसकीचा धर्म सर्वांनी पाळायचा. आम्ही फक्त माणुसकी पाळायची आणि तुम्ही फक्त धर्म पाळायचा या गोष्टी चालणार नाहीत ह्याच्यापुढे आणि आम्ही खपवून घेणार नाही. निश्चित नाही. मला जे काही बोलायचं होतं ते निश्चित मी बोलतो. औरंगजेबाचा विषय आता थांबवावा. हे सगळं तोडा. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पहिली शिक्षा द्या. कायमस्वरूपी आतमध्ये करून टाका त्यांना. उगाच महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नका. या शरद पवार आणि या विरोधकांना पण मी सांगतोय आणि या सत्तेतल्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या बाकी सगळ्यांना पण सांगतोय. तुम्हाला जे जे करायचं आहे ना ते स्पष्टपणे करा. मला एवढंच सांगायचं होतं. दंगल कुणामुळे घडली, काय घडले, अफवांवरती विश्वास ठेवू नका. येणाऱ्या काळामध्ये अशाच जर दंगली घडत राहिल्या, सामान्य तरुण, सामान्य लोकांची पोरं नाहक मराल झाल्यानं तुम्हाला कोणी सोडवायला येणार नाही. दादा, मामा, काका ते तुमच्या दगडी फेकून झालं की हे पण पळून जातात. मराठी जायला बॉम्बला. आणि ते पोलीस बिलीस रागात हाणतात बेकार. ते विचित्र काम आहे त्या पोलीस बिलिसांचं. त्यांना लय हेडॅक देत जाऊ नका. ते आधीच एक तर निवांत काम करणारी लोक आहेत आणि त्यांना असं काही वळवळ करायला लागले ना मग ते सोडत नाहीत. असे सडकून बिडकून काढतील ना, नपुसंग होऊन जाल. माहिती आहे नपुसंग म्हणजे काय कळतं ना? हां, मग लक्षात ठेवा काय होतं काय नाही ते. त्यामुळे कायद्याच्या गोष्टीत आणि पोलिसांच्या तर नादाला लागूच नाही. माणसानं कोर्टाची, पोलिसाची पायरी कधी चढू नये असं म्हणतात, ते उगाच नाही म्हणत. तेव्हा प्रत्येक तरुणानं हे लक्षात ठेवावं. ज्यांना आंदोलन करायचं शांततेत आंदोलन करा. प्रत्येकाला अधिकार दिला आहे. तुम्हाला औरंगजेबाला बाप म्हणायचं का कोणाला म्हणायचं ते म्हणा, पण शांततेनं म्हणा. ह्या असली दादागिरी ह्या असली काय करत जाऊ नका.
ते तिकडं ओबीसी बीओसी भडकवते आणि मग तुम्ही इकडं रस्त्यावर उतरवताय. काही नाही, ते ओबीसी बीओसी सगळी चाय प्यायला एकत्र बसतात. हे लक्षात ठेवा. 15 मिनिट. तुला माहिती तरी का 15 मिनिटमध्ये किती सेकंद असतात? 15 मिनिट करते. हे आले होते ना मुंबईला, सडकून काढले पोलिसांनी, गांडीला पाय लावून पळत सुटले. काही नाही, हे फक्त राजकारण आहे. हे सगळे वरून हलवतात सगळं. हे सगळे मिक्स असतात एकमेकांचे. हे वरचे नेते बरोबर संध्याकाळचे गपचूप बिना कॅमेऱ्याचे चाय बी प्यायला बसतात, जेवतात एकत्र, सगळं करतात ही लोक. नाग मरू नका या सगळ्या गोष्टींमध्ये, एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे.